नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणच्या काळाधोंडा कोटनाका परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव, रुग्णांमध्ये वाढ, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी। उरण तालुक्यातील काळाधोंडा आणि कोटनाका परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। परिसरातील अस्वच्छता आणि डासांची वाढती पैदास यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। नेमकी परिस्थिती काय? स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काळाधोंडा आणि कोटनाका परिसरातील गटारे व नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी ठिकठिकाणी साचले आहे। हे साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरत आहे। याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असून तापाची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाकडे प्रमुख मागण्या। डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिकांनी प्रशासनाकडे खालील तातडीच्या मागण्या केल्या आहेत। युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम, परिसरातील सर्व नाल्या आणि गटारांची त्वरित स्वच्छता करण्यात यावी, मच्छर नाशक फवारणी, डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भागात औषध फवारणी, फॉगिंग नियमितपणे करण्यात यावी। आरोग्य विभागाचा आढावा। डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण करावे आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात। पाण्याचा निचरा, साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करून डासांची पैदास रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी। स्थानिकांची भूमिका। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी काळाधोंडा कोटनाका परिसरातील रहिवाशांनी केली आहे। वेळीच योग्य पावले उचलली गेल्यास डेंग्यूची साथ पसरण्यापासून रोखता येईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। प्रशासन या मागण्यांची दखल कधी घेणार याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी जगदीश भोईर, उरण।